हाय एव्हरीवन. आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमधील प्रेसिडेन्शियल इलेक्शन, जी प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटसाठी एक्झिक्युटिव्ह लेवलची इलेक्शन पद्धती मानली जाते, जी 3 नोव्हेंबरला मंगळवारी 2020 साली पुढच्या महिन्यामध्ये आहे. युनायटेड स्टेट्सचे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट ही खूप मोठी पद मानलं जातं. याच्यावरून संपूर्ण देशाचं आणि जगाचंही राजकारण चालतं. एक IR इंटरनॅशनल रिलेशन किंवा राज्यशास्त्राचा विषय म्हणून आपण त्याचा अभ्यास करतो आणि एक सामान्य माहिती म्हणून ही गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच अमेरिकेत प्रेसिडेन्शियल इलेक्शन किंवा इलेक्शन पद्धती कशी होते. त्याच्यासाठी अमेरिकेचा एक थोडा इतिहास आहे, जो बेसिक इतिहास आहे आणि अमेरिकेच्या संपूर्ण इतिहासामधला एक काळ जो मानला जातो, जो की 1775 ते 1783 1775 ते 1783 मधला जो हा जवळपास 13 वर्षाचा काळ आहे. हा अमेरिकेचा स्वातंत्र्य युद्धाचा काळ समजला जातो. आणि अमेरिकेमध्ये सुरुवातीला जर तुम्ही बघितलं असेल तर आत्ताची जी संपूर्ण अमेरिका दिसते तेवढी अमेरिका नव्हती. पूर्वेकडचा जो काही भाग आहे थोडासा, त्याच्यामधल्या ज्या 13 कॉलनीज आहेत, त्या 13 कॉलनीज आणि ग्रेट ब्रिटन म्हणजेच इंग्लंड यांच्यात हे युद्ध होतं आणि जवळपास 13 वर्ष चाललं. युद्धाचे चीफ किंवा युद्धाचं जे नेतृत्व होतं ते जॉर्ज वॉशिंग्टन करत होते, की जे पुढचे पहिले राष्ट्रपती झाले अमेरिकेमध्ये. आता हे जॉर्ज वॉशिंग्टन हे या 13 कॉलनीमधले व्हर्जिनियामधले होते. व्हर्जिनियामधून ते न्यू सिलेक्ट झाले होते. 1883ला युद्ध संपलं. त्यानंतर पहिली परिषद 1787 साली फिलाडेल्फियामध्ये झाली, जिला आपण संविधान सभा म्हणूया. म्हणजे संविधान सभा झाली ती. 17 सप्टेंबर 1787ला संविधान अमेरिकेचं जे लागू झालं. अमेरिकेच्या संविधानामध्ये बेसिक लक्षात घेतलं तर टोटल 7 आर्टिकल्स आहेत आणि त्यातलं 2nd नंबरचं जे आर्टिकल आहे हे प्रेसिडेन्शियल किंवा एक्झिक्युटिव्ह लेवलचे जे इलेक्शन्स आहेत त्याच्यासाठी धरलं जातं. आता ही संविधान सभा लागू झाल्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर 1789ला पहिल्यांदा जॉर्ज वॉशिंग्टन प्रेसिडेंट झाले. 1789ला 4 वर्षाची त्यांची टर्म होती. 1793मध्ये ते त्यांचं पद संपलं, त्यांचं कार्यकाळ संपला 4 वर्षाचा. त्यानंतर पुन्हा लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यासाठी उभे राहा, प्रेसिडेंटसाठी तुम्ही प्रेसिडेंट व्हा. आणि 1794 ते 1797 हा पुन्हा 4 वर्षाचा जो काळ आहे, याच्यामध्ये टोटल 2 टर्म, 4 वर्षाचे 2 टर्म, 8 वर्ष ते प्रेसिडेंट राहिले अमेरिकेचे. आणि व्हाईस प्रेसिडेंट त्यावेळी होते जॉन टेलर. ज्यावेळी जॉर्ज वॉशिंग्टन प्रेसिडेंट होते त्यावेळी व्हाईस प्रेसिडेंट होते जॉन टेलर. प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट या दोन्ही खूप महत्त्वाच्या पोस्ट आहेत. जेवढीच ताकद प्रेसिडेंटकडे असते तेवढीच व्हाईस प्रेसिडेंटकडे असते, ती आपल्याला पुढे लक्षात येईल. 1797 नंतर ज्यावेळी वॉशिंग्टन यांचा कार्यकाळ संपला त्यावेळी लोकांनी पुन्हा सांगितलं की तुम्ही उमेदवारीसाठी उभे राहा किंवा तुम्ही पुन्हा प्रेसिडेंट व्हा. पण वॉशिंग्टन यांचं म्हणणं होतं की एक व्यक्ती 2 टर्म भरपूर खूप होतात, त्यासाठी नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. त्यामुळे त्यांनी प्रेसिडेंट झाले नाहीत. आणि तसंही 1799मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ते प्रेसिडेंट झाले असते तरी ते टर्म पूर्ण करू शकले नसते. त्यानंतर ही परंपरा अशीच पुढे चालू झाली. 4 वर्षाचा कार्यकाळ होता आणि मॅक्झिमम 2 टर्म, 4 वर्षाचे 1 टर्म, असे 2 टर्म फक्त प्रेसिडेंट राहत होते. असं बरंच वर्ष चाललं. पुढे ज्यावेळी 32वे प्रेसिडेंट, अमेरिकेचे 32वे प्रेसिडेंट, ज्यांचं नाव फ्रँकलिन डी रुझवेल्ट. फ्रँकलिन डी रुझवेल्ट हे नाव आपण 30व्या दशकामध्ये ऐकलेलं आहे खूप वेळा. आणि ज्यावेळी अमेरिकेमध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये ज्यावेळी जो आर्थिक मंदी होती, तो क्रायसिस होता, त्यामधून बाहेर पडण्यासाठी फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांचं खूप मोठं योगदान आहे, त्यांचं मोठं कार्य आहे. फ्रँकलिन डी रुझवेल्ट हे पहिल्यांदा गव्हर्नर होते आणि
1933 मध्ये ते पहिल्यांदा प्रेसिडेंट झाले. त्यानंतर 4 वर्ष ते कार्यकाळ झाला. 37 मध्ये ते पुन्हा प्रेसिडेंट झाले. आणि 37 हा वर्ल्ड वॉर 2चा जो काळ, सुरुवातीचा काळ आपण म्हणतो. त्यामुळे पुन्हा 41 मध्ये ज्यावेळी वर्ल्ड वॉर सुरू होतं त्यावेळी सुद्धा त्यांनाच प्रेसिडेंट ठेवण्यात आलं. जनतेने सांगितलं की तुम्हीच प्रेसिडेंट झालं पाहिजे, जनतेचा कौल होता. त्यानंतर पुन्हा वर्ल्ड वॉरच्या शेवटच्या काळामध्ये 45 आणि जे आपण कोल्ड वॉरची सुरुवात ज्याला म्हणू शकतो त्या काळात सुद्धा पुन्हा तेच प्रेसिडेंट झाले. आता सलग हे 4 टर्म प्रेसिडेंट झाले, म्हणजे जवळपास 16 वर्षासाठी, जवळपास 16 वर्ष ते प्रेसिडेंट म्हणून राहिले. पण ॲक्च्युअल जर त्यांचा कार्यकाळ बघितला तर 45लाच ते साधारण एप्रिलच्या 1945 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि जे व्हाईस प्रेसिडेंट होते फ्रँकलिन डी रुझवेल्ट हे प्रेसिडेंट होते आणि व्हाईस प्रेसिडेंट होते ट्रुमन. आता भारतामध्ये ज्यावेळी राष्ट्रपतींचा मृत्यू होतो किंवा ते राजीनामा देतात तर त्यावेळी नवीन राष्ट्रपतीची नियुक्ती करावी लागते. ही नवीन राष्ट्रपतीची नियुक्ती 6 महिन्याचा आपल्याला कालावधी असतो, त्यामध्ये आपल्याला नवीन राष्ट्रपतीची नियुक्ती करावी लागते. अमेरिकेमध्ये व्हाईस प्रेसिडेंट हा प्रेसिडेंट होतो. आता प्रेसिडेंटचा जो कार्यकाळ असतो तो आपण 4 वर्ष मानतो आणि व्हाईस प्रेसिडेंटचा सुद्धा 4 वर्ष मानतो, म्हणजेच साधारण 48 महिने आणि यांचे 48 महिने. आता भारतामध्ये 6 महिन्याच्या आत तुम्हाला नियुक्ती करावी लागते आणि जो उपराष्ट्रपती असतो तो 6 महिने फक्त कार्यभार सांभाळू शकतो. इथे व्हाईस प्रेसिडेंट हा प्रेसिडेंट झाल्यानंतर मॅक्झिमम 24 महिन्याच्या आत जर तो प्रेसिडेंटच्या पदावर राहिला तर त्याची ती टर्म पकडली जात नाही. म्हणजे जर तो 24 महिन्यापेक्षा जास्त काळ व्हाईस प्रेसिडेंट हा प्रेसिडेंट राहिला तर त्याची ती एक टर्म मानली जाते. आणि अशा पद्धतीने इथे तुम्ही बघितलं जशा 2 टर्म फक्त आपल्याला निवडणुकीसाठी उभं राहता येतं तर त्यातली एक टर्म तुमची इथेच संपली जाते. त्यामुळे पुढच्या एक टर्मसाठीच तुम्ही प्रेसिडेंटसाठी नॉमिनेट होता. आता 1933, 37, 41 आणि 45 या 4 वेळा ते सलग निवडून आले 16 वर्ष. पण 45 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे साधारण 12 वर्ष आणि 2 ते 3 महिने ते या पदावर राहिले. त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट ट्रुमन हे प्रेसिडेंट झाले. आणि व्हाईस प्रेसिडेंटची काय ताकद असते हे तुम्हाला जर बघायचं असेल तर 1945 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर जो हल्ला झाला, बॉम्ब अटॅक झाला, त्यावेळी अमेरिकेमध्ये राष्ट्रपती होते ट्रुमन आणि यांच्या आदेशाने तो झाला. आणि एक व्हाईस प्रेसिडेंट ज्यावेळी प्रेसिडेंट होतो किंवा जो प्रेसिडेंट असतो त्याची ताकद काय असते ती तुम्हाला इथे लक्षात येईल. 1945 हा जो 33 ते 45 जो भाग झाला त्यानंतर याच्यामध्ये एक अमेंडमेंट करण्यात आली. जे सेकंड आपलं आर्टिकल आहे, म्हणजे ज्या टोटल 7 आर्टिकल्स आहेत त्यातलं जे सेकंड नंबरचं जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आला. 22वी अमेंडमेंट करण्यात आली. 22वी अमेंडमेंट साधारण 1951 साली झाली. की याच गोष्टीसाठी झाली की एखादी व्यक्ती जास्तीत जास्त काळ किती वेळा प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंटसाठी नॉमिनेट होऊ शकते किंवा ती उमेदवारी दाखल करू शकते. 22व्या अमेंडमेंटमध्ये जे सेकंड आर्टिकल आहे, अमेरिकेच्या टोटल 7 आर्टिकल्समधलं जे सेकंड आर्टिकल प्रेसिडेन्शियल इलेक्शन, एक्झिक्युटिव्ह इलेक्शनसाठी खास करून आहे, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली की मॅक्झिमम 2 टर्म एक व्यक्ती इलेक्शन लढू शकते किंवा 2 टर्म एक व्यक्ती प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट होऊ शकते. हा 22व्या अमेंडमेंटमध्ये ठरवण्यात आलं. आत्तापर्यंत जर बघितलं तर हा सगळ्यात मोठा काळ मानला जातो अमेरिकेच्या एकूण राष्ट्रपतीच्या जी कार्यकाळ आहे त्यामध्ये. भारतामध्ये नेहरूजींचा मानला जातो. नेहरूजी जवळजवळ 17 वर्ष पंतप्रधान होते आपल्याकडे. त्यामध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं अमेरिकेचं जे संविधान आहे हे संविधान लागू झालेलं आहे 1787 मध्ये. पहिली सभा फिलाडेल्फियामध्ये झाली. त्याच्यामध्ये टोटल 7 आर्टिकल्स आहेत आणि आत्तापर्यंत त्याच्यामध्ये 27 अमेंडमेंट झालेले आहेत. म्हणजे साधारण आता 233 वर्ष झालेली आहेत आणि याच्यामध्ये फक्त 27 अमेंडमेंट झालेले आहेत. आणि यातले जे पहिल्या 10 अमेंडमेंट्स आहेत ज्याला आपण बिल ऑफ राईट्स म्हणतो, बिल ऑफ राईट्स म्हणतो, ह्या 1791 साधारण 91 मध्ये झालेत. म्हणजे पहिल्या 3, 4, 5 वर्षामध्ये झालेल्या आहेत. म्हणजे उरलेल्या जवळजवळ
210 ते 215 वर्षामध्ये फक्त 17 अमेंडमेंट झालेले आहेत. आणि भारतामध्ये आता आपलं जे संविधान आहे ते ज्याला 70 वर्ष जवळपास पूर्ण झाले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण 104 वेळा अमेंडमेंट केलेले, 104 वेळा घटना दुरुस्ती केलेली आहे. आता जी प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट असेल त्याच्यासाठी उमेदवारीसाठी ती पात्रता आपल्याला जी लागणार आहे ती खूप महत्त्वाची आहे. त्या पात्रतेमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यातली पहिली म्हणजे एखाद्या जी व्यक्ती उमेदवार राहणार आहे त्याचं वय हे 35 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. ती जन्मतः अमेरिकेची नागरिक असली पाहिजे आणि 14 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त त्याचं वास्तव्य हे अमेरिकेत असलं पाहिजे. या 3 गोष्टी जर असतील तर तुम्ही प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटसाठी पात्र आहात किंवा त्या उमेदवारीसाठी पात्र आहात. एक म्हणजे 35 वर्ष वय पूर्ण, जन्मतः तुम्ही अमेरिकेचं नागरिकत्व असलं पाहिजे तुमच्याकडे आणि 14 वर्षापेक्षा जास्त काळ तुमचा अमेरिकेमध्ये वास्तव्य असलं पाहिजे. आता जी इलेक्शन प्रोसेस आहे, ॲक्च्युअल इलेक्शन प्रोसेस आहे, याच्यामध्ये 2 भाग म्हणूया की जे 2 प्रकारे म्हटलं जातं की इलेक्शन प्रोसेस असू शकते किंवा असते. ज्यातलं काहींचं म्हणणं आहे इनडायरेक्ट, तर दुसरं असू शकतं डायरेक्ट. इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट प्रोसिजर आहे. पण जर तुम्ही संपूर्ण याचा अभ्यास केलात इलेक्शन प्रोसेसचा तर आपल्याला लक्षात येईल की ही जी प्रोसेस आहे ही इनडायरेक्ट प्रोसेस आहे. जी प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंटसाठी जी प्रोसेस आहे इलेक्शनची, जी इनडायरेक्ट प्रोसेस आहे, याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इलेक्शन कोणत्या गोष्टीसाठी होतं. तर या 3 गोष्टीसाठी इलेक्शन होतं असं म्हणूया किंवा 3 गोष्टीसाठी सिलेक्शन होतं असं सुद्धा म्हणूया. 3 गोष्टीसाठी आपल्याला एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या संघटनेची तयारी करावी लागते. त्यातला पहिला भाग आहे तो लेजिस्लेटिव्ह, याच्यामध्ये ज्याला काँग्रेस म्हटलं जातं, जे आपल्याकडचं काँग्रेस आहे ते नाही, अमेरिकेचे काँग्रेस की ज्याला संसद म्हटलं जातं, जे लेजिस्लेटिव्ह येतं. त्याच्यामध्ये आपल्यासारखेच राज्यसभा आणि लोकसभेसारखे 2 भाग पडले जातात. पहिला असतं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, आणि दुसरा जो आहे त्याला म्हणतो आपण सेनेट. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे जे खालचं सदन, जे आपल्याकडे लोकसभा मानलं जातं, आणि सेनेट म्हणजे जे वरचं सदन, ज्याला आपण राज्यसभा म्हणू शकतो, ते मानलं जातं. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची जी जागा आहेत त्या दर 2 वर्षांनी त्यांच्यासाठी इलेक्शन होत असतं. 2 वर्षांनी निवडणूक होत असते. तर सेनेटसाठी दर 6 वर्षांनी निवडणूक होत असते. पण सेनेटमध्ये दरवर्षी 1/3 लोक नवीन सिलेक्ट होत असतात किंवा इलेक्ट होत असतात. दरवर्षी 1/3 लोकांची संख्या ही नव्याने चेंज होत असते. त्यानंतर दुसरा विभाग आहे एक्झिक्युटिव्ह म्हणजे प्रेसिडेंशियल इलेक्शनमधलाच व्हाईस प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट. प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट हे एक्झिक्युटिव्हमध्ये येतात. आणि तिसरा भाग आहे ज्युडिशियल म्हणजेच न्यायव्यवस्था, न्यायपालिका. तर ह्या विभागामध्ये इलेक्शन होत नाही, याच्यामध्ये आपण सिलेक्शन होतं. इथे इलेक्शन करून चालत नाही. जो पात्र उमेदवार आहे किंवा जो पात्र व्यक्ती आहे, जी कॅपेबल आहे, जी योग्य आहे, त्याचं सिलेक्शन ज्युडिशियलमध्ये होतं. ती न्यायव्यवस्था पाहून घेते. आता जे इलेक्शन ॲक्च्युअल प्रोसेस आहे लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह, म्हणजेच काँग्रेस आणि प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट याच्यासाठी, तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह की ज्याच्या जागा आहेत टोटल 435 प्लस 6 जागा या नॉन वोटिंगच्या असतात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी. आणि सेनेटच्या जागा असतात 100. म्हणजे आता जर तुम्ही अमेरिकेच्या एकूण पूर्ण नकाशा बघितला तर 50 त्यांचे राज्य आहेत. 50 राज्यांना 100 जागा दिलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक राज्याला 2 सीट दिलेल्या आहेत. आणि ह्या 435 जागा ह्या 50 राज्यांमध्ये विभागलेल्या आहेत. जसे की आपल्याकडे लोकसभेच्या जागा ठरवल्या जातात मतदारानुसार, म्हणजे तिथल्या लोकसंख्येनुसार. जसं की आता अमेरिकेतलं सगळ्यात पॉप्युलेशन जास्त असणारं, लोकसंख्या जास्त असणारं राज्य आहे कॅलिफोर्निया. आपल्याकडचं उत्तर प्रदेश म्हटलं तरी चालेल. कल्चरल बाबतीत नाही, पण लोकसंख्येच्या बाबतीत ते उत्तर प्रदेशसारखी त्यांच्याकडे लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे तिथे सेनेटच्या ज्या जागा आहेत त्या 2च राहणार आहेत. सेनेटच्या जागा 2च राहणार आहेत.
आणि ज्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या 435 मधल्या जागांपैकी 53 जागा या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी असतात. म्हणजे टोटल 53 + 2 अशा 55 जागा ह्या कॅलिफोर्नियामधून येणार आहेत. अनदर एक्झाम्पल, आता यावर्षी यंदाच्या 3 नोव्हेंबरचे जे इलेक्शन होणार आहे, तर याच्यामध्ये प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटसाठी तर इलेक्शन होणारच आहे. त्याचबरोबर ज्या 435 जागा आहेत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या त्याचं इलेक्शन होणार आहे. त्याचबरोबर 1/3 ज्या सेनेटच्या जागा आहेत, जवळपास 33+ जागा आहेत, 33+2 जागा आहेत सेनेटच्या, त्याचं इलेक्शन होणार आहे. आणि प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट याचं इलेक्शन, म्हणजे या 3 ठिकाणचं मतदान हे 3 नोव्हेंबर 2020 साली होणार आहे. आता जी इलेक्शन प्रोसेस आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची स्टेप मानली जाते ती अनाऊन्समेंट, की उमेदवाराची अनाऊन्समेंट करणं. अनाऊन्समेंट ऑफ, त्याला आपण म्हणतो अनाऊन्समेंट ऑफ इंटेन्शन. जी मगाशी सांगितलं ज्या पात्रता आहे, ज्याचं वय 35 पूर्ण आहे, जो अमेरिकेचा नागरिक आहे आणि 14 वर्षापेक्षा जास्त वास्तव्य करतोय, ती कोणतीही व्यक्ती अनाऊन्समेंट करू शकते की मी प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट या निवडणुकीसाठी पात्र आहे, किंवा मी निवडणुकीसाठी अर्ज करतोय, किंवा मी निवडणुकीसाठी उभा राहतोय. तर याच्यामध्ये जे मेन पक्ष ठरले जातात, जसे अमेरिकेमध्ये बेसिक 2 पक्ष आपण म्हणतो, जे डाव्या बाजूचे आहेत म्हणजे डाव्या विचारसरणीचे आहेत त्यांना आपण डेमोक्रॅट्स म्हणतो, आणि जे उजव्या विचारसरणीचे आहेत त्यांना रिपब्लिक म्हणतो. बाकीसुद्धा अजून खूप पक्ष आहेत छोटे मोठे, जसं ग्रीन पार्टी वगैरे. पण अमेरिकेमध्ये 2 रिपब्लिक्स आणि डेमोक्रॅट्स हे 2 मोठे पक्ष मानले जातात. तर इलेक्शन अनाऊन्स झाल्यानंतर, इलेक्शनची ज्या लोकांनी अनाऊन्समेंट केली आहे त्यानंतर पक्षातर्फे सुद्धा किंवा एखाद्या स्टेटतर्फे आपल्याकडून कोण प्रतिनिधी जाईल, कोण व्यक्ती पात्र असेल किंवा कोण व्यक्तीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, हे ठरवण्याची जी पद्धत आहे त्याला प्रायमरी किंवा कॉकस म्हणतात. प्रायमरी ही स्टेट ठरवते. प्रत्येक अमेरिका हे आपल्याला माहिती आहे फेडरल स्टेट आहे. अमेरिकेत फेडरल राज्य आहेत, राज्यांना स्वायत्तता आहे, राज्यांना अधिकार जास्त आहेत. आणि कॉकस हे पॉलिटिकल पार्टी ठरवते, की पॉलिटिकल पार्टी त्यांचा सर्वे करून, त्यांचा जो मतदार विभाग आहे त्याच्यामधून सर्वे करून ठरवते की कोण व्यक्ती योग्य उमेदवार आहे. आणि या दोघांच्या संगनमताने जो एक व्यक्ती ठरवली जाते त्याला आपण म्हणतो प्रेसिडेन्शियल नॉमिनेटिंग कन्व्हेन्शन. म्हणजेच लक्षात असतं तुम्हाला येईल याच्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्ष आहे. डेमोक्रॅटिक पक्षामध्ये जवळपास 7-8 उमेदवारांनी ठरवलं की आम्ही याच्यासाठी नॉमिनेट आहोत किंवा आम्ही याच्यासाठी दावेदार आहोत, प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंटसाठी. किंवा रिपब्लिकमध्ये जे 7 ते 8 लोक आहेत ते नॉमिनेट असतील किंवा ते दावेदार असतील. याच्यामध्ये त्यांच्याकडे खूप चर्चा होतात. हे सगळी प्रोसेस आता हे 3 नोव्हेंबर 2020 ला इलेक्शन होणार आहे. याची प्रोसेस जवळपास 1 ते 1.5 वर्ष आधी, म्हणजे 2019च्या जून-जुलैमध्येच ही प्रोसेस सगळं सुरू झालेली असते. इलेक्शन प्रोसेस प्रायमरी आणि कॉकसची. प्रायमरीमध्ये स्टेट ठरवत असतं आणि कॉकसमध्ये प्रत्येक पॉलिटिकल पार्टी प्रत्येक स्टेटमध्ये ठरवत असते की आपल्याकडून कोण उमेदवार असला पाहिजे. जसं की आता रिपब्लिकनमध्ये आपल्याला माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी दिलेली आहे, आणि डेमोक्रॅटिकमधून बायडन हे अधिकृत प्रेसिडेंटसाठी उमेदवार आहेत. आता याच्यामध्ये तिथे खूप चर्चा वाद होतात आणि सगळ्यांच्या संगनमताने त्यांची स्पीचेस होतात वेगवेगळी, आणि याच्यावरून ठरवलं जातं की आपला उमेदवार कोण असणार आहे आपल्या एखाद्या पक्षाचा. जसं की यावर्षी ट्रम्प ठरलेले आहेत आणि याच्यावर बायडन हे डेमोक्रॅटिक्समधून ठरले आहेत. हे जे होतं हे होतं प्रेसिडेन्शियल नॉमिनेटिंग कन्व्हेन्शनमधून. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी बायडन असतील किंवा ट्रम्प असतील, हे प्रेसिडेन्शियल नॉमिनेटिंग कन्व्हेन्शन झाल्यानंतर एक ॲक्सेप्टन्स स्पीच देतात. ॲक्सेप्टन्स स्पीच म्हणजे ते स्वतःबद्दल त्यांचं आश्वासन असेल, त्यांची धोरण असतील किंवा एक जाहीरनामा असू शकतो, त्या पद्धतीप्रमाणे हे ॲक्सेप्टन्स स्पीच असतं की ते त्यांच्या पार्टीला, म्हणजे ज्यांचा जो पक्ष आहे त्याला ते रिप्रेझेंटेटिव्ह करत असतात. आता जे ॲक्सेप्टन्स स्पीच आपण जे बघितलं, ॲक्सेप्टन्स स्पीच झालं
हे ॲक्सेप्टन्स स्पीच साधारण सप्टेंबर महिन्यापर्यंतच होतं, सप्टेंबर एंडिंगपर्यंत. आणि सप्टेंबरचा जो एंड आहे, सप्टेंबरचा एंड आणि साधारण नोव्हेंबरचा स्टार्टिंग बिगिनिंग आपण म्हणूया, नोव्हेंबरचं बिगिनिंग स्टार्टिंगचा जो पिरियड आहे, या काळामध्ये हा जो काळ मधला मानला जातो म्हणजे ऑक्टोबरचा पूर्ण महिना जवळपास, हा कॅम्पेनिंग मानला जातो. कॅम्पेनिंग म्हणजेच प्रचार तुमचा. या काळात प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवाराचा प्रचार करत असतो. आता नोव्हेंबर, अमेरिकेमध्ये जी इलेक्शन होती, जी आता 3 नोव्हेंबर 2020ला होणार आहे, सेनेटसाठी होणार आहे, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी होणार आहे आणि प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटसाठी होणार आहे. तर ही तारीख फिक्स नसते, पण दिवस फिक्स असतो. दिवस कसा फिक्स असतो बघा, अमेरिकेमध्ये जे इलेक्शन होतं ते नोव्हेंबर महिन्यामध्ये होतं, हे फिक्स आहे. नोव्हेंबर महिन्यातला अशा मंगळवारी म्हणजे अशा ट्यूजडेला होतं, अशा मंगळवारी होतं की जो पहिल्या सोमवार नंतर येणार आहे. पहिल्या सोमवार नंतर म्हणजे पहिल्या सोमवार नंतर येणारा जो मंगळवार आहे. म्हणजे भले नोव्हेंबरमध्ये एखाद्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पहिल्याच दिवशी 1 तारखेला जर मंगळवार आला तर तो धरणार नाही. त्यानंतरचा येणारा जो सोमवार आहे, जो की पहिला सोमवार असेल, त्यानंतरचा येणारा मंगळवार म्हणजे तो दुसरा मंगळवार झाला. तर त्या मंगळवारी पहिल्या सोमवार नंतरचा जो मंगळवार आहे त्यावेळी तुमचं इलेक्शन होणार आहे. यावेळी रविवारी 1 तारीख आहे आणि सोमवारी 2 तारीख आहे आणि 3 तारखेला मंगळवार आहे 2020 आपण बोलतोय, त्या दिवशी तुमचं इलेक्शन होणार आहे. आता जो कॅम्पेनिंग हा विषय म्हणजेच प्रचार, प्रचारामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक आपण गोष्ट ऐकतो बऱ्याच वेळा पेपरमध्ये न्यूजमध्ये ऐकतो, तो म्हणजे प्रेसिडेन्शियल डिबेट. प्रेसिडेन्शियल डिबेट जी प्रेसिडेंटसाठी म्हणजे दोन्ही जे उमेदवार असतील त्या दोन्ही उमेदवारांपैकी प्रेसिडेंटसाठी त्या टोटल 3 डिबेट्स असतात आणि व्हाईस प्रेसिडेंटसाठी 1 डिबेट्स असते. आता ही जी प्रेसिडेन्शियल डिबेट आहे, ही डिबेट होताना दोन्ही प्रेसिडेंट आपापले मुद्दे मांडतात, आपापले जे विचार असतील, नवीन राष्ट्रीय धोरण असतील ते मांडतात आणि याच्यावरून एक पोलिंग वोट तयार होतं, पोल घेतले जातात. जसे की आता सप्टेंबरमध्ये साधारण 29 तारखेला 29 तारखेला पहिली प्रेसिडेन्शियल डिबेट झाली बायडन आणि ट्रम्प यांच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ही डिबेट होण्याच्या आधीच पोलिंग घेतलेलं असतं, म्हणजे 100, 150, 200 लोकांमध्ये किंवा 1000 लोकांमध्ये त्यांच्याविषयी त्यांचे जे काय मत असेल त्याच्याविषयी पोलिंग घेतलेलं असतं. आणि डिबेट झाल्यानंतर त्यांचे मतं ऐकल्यानंतर पुन्हा पोलिंग घेतलं जातं आणि याच्यावरून एक सरासरी अंदाज काढला जातो. तसंच व्हाईस प्रेसिडेंटसाठी सुद्धा असतं. ही जी 29 तारखेची पहिली डिबेट झाली, त्यानंतर साधारण माझ्या मते 15 ऑक्टोबरला दुसरी डिबेट होती. ती ट्रम्प यांचा जो कोरोना आणि तो विषय होता त्यामुळे कॅन्सल झाली. ऑनलाईन होणार होती पण ती सुद्धा कॅन्सल करण्यात आली. आणि यांची साधारण वाटते 22 ऑक्टोबरला तर म्हणजे तिसरी होणार होती, पण त्याबद्दल सुद्धा अजून काही कन्फर्म नाही. बायडन यांचा त्याला नकार आहे. पण साधारण 3 प्रेसिडेन्शियल डिबेट्स होतात आणि व्हाईस प्रेसिडेंटसाठी 1 डिबेट होते. आता या डिबेट नंतर सगळ्यात महत्त्वाचा जो विषय येतो तो म्हणजे मतदारसंघ. तुमचा मतदारसंघ कसा असणार आहे. आता अमेरिकेमध्ये सिंपल 3 विभागात मतदारसंघाची विभागणी केलेली आहे. पहिला असणार आहे त्याचा ज्याला आपण म्हणतो रेड स्टेट्स म्हणतो. रेड स्टेट्स हे रिपब्लिकनसाठी सेफ मानले जातात, कारण तिथे मॅक्झिमम कन्फर्म 100% त्यांना वोटिंगचे चान्सेस असतात. त्यानंतर ब्लू स्टेट्स हा डेमोक्रॅटिकसाठी एक सेफ स्टेट मानला जातो किंवा सेफ स्टेट मानले जातात जे काही ब्लू स्टेट्स असतील ते. आणि तिसरा असतो पर्पल, त्याला बऱ्याच ठिकाणी स्विंग म्हणतात किंवा बॅटल ग्राउंड म्हणतात, जे पबजीमध्ये आपण म्हणतो बॅटल ग्राउंड स्टेट्स असतात. याच्यामध्ये जे पर्पल स्टेट्स आहे याच्यामध्ये काही फिक्स नसतं, म्हणजे रेडमधले जे डेमोक्रॅटिक्स असू शकतात किंवा रिपब्लिक्स असू शकतात किंवा ब्लूमधले डेमोक्रॅटिक्स असू शकतात. यातला कोणीही उमेदवार इथे जिंकू शकतो.
पण रेडमध्ये शक्यतो रेड स्टेट्स जर एक्झाम्पल बघितलं तर टेक्सास आहे, किंवा ब्लूमध्ये जर बघितलं तर कॅलिफोर्निया, किंवा कॅलिफोर्नियामध्ये बघितलं तर कॅलिफोर्निया मोठा हा विभाग मानला जातो, किंवा न्यूयॉर्क सुद्धा आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये जवळपास मग आपण बघितलं 53 सीट्स या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या असतात आणि 2 सीट या सेनेटच्या, म्हणजे 55 जागा या कन्फर्म तुम्हाला डेमोक्रॅटिकसाठी मिळू शकतात. टेक्सासमध्ये कसं आहे, टेक्सासमध्ये 36 जागा तुम्हाला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या मिळतील, 2 जागा तुमच्या सेनेटच्या फिक्स असतील. त्या 2 जागा फिक्स असतात सेनेटच्या, आणि तुमच्या ज्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या जागा ह्या बदलत असतात तिथल्या लोकसंख्येवर. साधारण ह्या 38 जागा तुम्हाला रिपब्लिकसाठी मिळू शकतात रेड स्टेट्स म्हणून ह्या टेक्सासमध्ये. आता हे सर्व सुरू असताना प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट हे वेगवेगळ्या पक्षाचे सुद्धा होऊ शकतात. याच्यासाठी जसं की आत्ता डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकनमधून आहेत, तर कमला हॅरिस डेमोक्रॅटिकमधून आहे. हे दोघं एक प्रेसिडेंट आणि एक व्हाईस प्रेसिडेंट असं होऊ शकतं. पण 1804 मध्ये अशी एक घटना झाली होती. म्हणजे पहिल्यांदा कसं व्हायचं की ज्याला जास्त मतं मिळालेली आहेत तो प्रेसिडेंट व्हायचा आणि त्याच्या खालोखाल जो असेल तो व्हाईस प्रेसिडेंट व्हायचा. पण तुम्हाला माहिती असेल मग असं सांगितल्याप्रमाणे की व्हाईस प्रेसिडेंट हा संसदेमध्ये म्हणजे काँग्रेसमध्ये तुमच्या सेनेटचा अध्यक्ष असतो. त्यामुळे एखादं बिल जरी संमत करायचं असेल तर व्हाईस प्रेसिडेंटकडे ती पॉवर असते. त्यामुळे शक्यतो कामामध्ये अडचणी येतात. त्यामुळे दोन्ही एकाच पक्षाचे असायला पाहिजेत. म्हणून 1804 मध्ये 12वं अमेंडमेंट झालं की जे सेकंड आर्टिकल्स आहे त्याचा इलेक्शन प्रेसिडेन्शियल इलेक्शनमधलं. त्या 12व्या संशोधनामध्ये 12वं जे घटना संशोधन झालं त्याच्यामध्ये अशी योजना करण्यात आली की जो प्रेसिडेंट असेल आणि जो व्हाईस प्रेसिडेंट असेल ते दोन्ही एकाच पक्षाचे असतील. आता जे इलेक्शन ॲक्च्युअल होणार आहे 3 नोव्हेंबर 2020ला आणि पुढचं इलेक्शन होणार आहे साधारण 4 वर्षांनी 8 नोव्हेंबरला येते तारीख 8 नोव्हेंबर 2022ला. तर याच्यामध्ये स्टेटचं इलेक्शन सुद्धा त्याच वेळी होऊ शकतं कारण अमेरिका फेडरल राज्य आहे आणि स्टेट्सला तेवढे अधिकार आहेत. त्यामुळे आताचं जे निवडणूक होणार आहे 3 नोव्हेंबरची त्याच्यामध्ये प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट सेनेट या सगळ्या गोष्टी होणारच आहेत आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या 435 जागांसाठी. त्याचबरोबर अशा 11 स्टेटचं सुद्धा इलेक्शन 3 नोव्हेंबरला होणार आहे म्हणजे 2020 साली आणि 8 नोव्हेंबर 2022ला उरलेल्या 39 स्टेटचं सुद्धा त्यावेळी इलेक्शन होणार आहे. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये जागा या लोकसंख्येवरती ठरलेल्या असतात आणि सेनेटच्या तुमच्या 2 जागा असतात. पण मिनिमम जागा ह्या 3 जागा ठरल्या जातात. कशा त्या बघा लक्षात घ्या. अशी काही छोटी राज्य जसे की अलास्का किंवा हवाई आपण म्हणूया. अलास्काची स्टोरी तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल. अलास्का हे रूसकडून अमेरिकेने विकत घेतलं होतं साधारण 1868 मध्ये. रूसकडे ज्यावेळी पैशाची खूप अडचण होती त्यावेळी अमेरिकेचे त्यावेळीचे तत्कालीन जे राष्ट्रपती होते अँड्रू जॉन्सन म्हणून त्यांचं नाव म्हणजे अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूनंतर म्हणजे अब्राहम लिंकन यांचा मृत्यू झाला जो त्यांना जे थिएटरमध्ये त्यांच्यावरची गोळी चालवली गेली आणि त्याचवेळी सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न होता पण तो असफल झाला आणि अँड्रू जॉन्सन व्हाईस प्रेसिडेंटवरून प्रेसिडेंट झाले. आणि अँड्रू जॉन्सननी त्यावेळी 1868 मध्ये साधारण 72 लाख अमेरिकन डॉलर्समध्ये तो अलास्का विकत घेतला. त्यावेळी त्यांच्यावर खूप टीका झाली की ह्याच्यावरती अलास्का घेण्याचं काय कारण आहे. पण नंतर जे सोन्याच्या खाणी वगैरे सापडले त्यानंतर ते अलास्काचं महत्त्व समजलं आणि ज्यावेळी हिरोशिमा नागासाकीवर जो बॉम्ब हल्ला झाला त्यावेळी अलास्का हे एक मोठं केंद्र झालं जपानपासून वाचण्यासाठी. तर हे जे अलास्का आहे किंवा हवाई आहे अशी याच्यासारखी जवळपास 7 अजून स्टेट्स आहेत की या 7 स्टेट्सना मिनिमम जागा ही हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये फक्त एकच आहे आणि सेनेटच्या तुम्ही कुठेही गेलात तरी 2 जागा फिक्स असतात. म्हणजे टोटल मिनिमम जागा या 3 असतात. तसं अलास्का आहे हवाई आहे अशा टोटल 7 वेगवेगळे राज्य आहेत त्यांची मिनिमम
जी जागा आहेत त्या 3 असणार आहेत. एक असणार तुमच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची आणि दुसऱ्या 2 जागा असणार आहेत तुमच्या सेनेटच्या. आता ज्या अमेरिकेच्या टेरिटरीज आपण म्हणू, जे संघराज्य आहेत म्हणजे केंद्रशासित जी राज्य आहेत, जवळपास ती 16 टेरिटरीज आहेत. महत्त्वाची ज्यामध्ये पोर्टारिका आहे, त्यानंतर व्हर्जिन आयसलँड आहे. अशी जी छोटीफार जी छोटी बेटं आहेत, अशी जवळपास खूप अनेक बेटं आहेत ती जी अमेरिकेने विकत घेतलेली आहेत. तिथे जे नागरिकत्व आहे ते अमेरिकेच आहे, पासपोर्टसुद्धा अमेरिकेचंच आहे, पण त्यांना या प्रेसिडेन्शियल इलेक्शनसाठी प्राधान्य मिळत नाही आहे, त्यांना इलेक्शनचा तो अधिकार नाही आहे. आत्ता त्याच्यामध्ये विविध चर्चा आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोर्टारिकामध्ये पुढच्या जे 2022चे जे इलेक्शन आहे त्यामध्ये ते सुद्धा राज्य असू शकतं, व्हर्जिन आयसलँडसुद्धा असू शकतं. पण सध्या जे 50 राज्य आहेत म्हणजे प्रत्येक राज्याच्या 2 सेनेटची जागा आणि जसं लोकसंख्येनुसार ठरलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या जागा, याच्यावरून आत्ताची जी इलेक्शन प्रोसेस होणार आहे. तर जी इलेक्शन प्रोसेस होणार आहे याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा जो म्हणजे भाग अमेरिकेतला सगळ्यात फेमस भाग ज्याला आपण म्हणतो वॉशिंग्टन DC, की हा सुद्धा केंद्रशासित आहे, त्याला राज्याचा दर्जा नाही आहे, हा केंद्राच्या अधिपत्याखाली येतो. आणि तिथल्या लोकांना जवळजवळ 1961 पर्यंत वोटिंगचा अधिकार नव्हता प्रेसिडेन्शियल इलेक्शन्समध्ये. आणि 1961 मध्ये जवळपास ही 23वी अमेंडमेंट असेल त्यांच्या संसदेने केलेली 23वी अमेंडमेंट 1961 मध्ये वॉशिंग्टन DC म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, या डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाच्या लोकांना त्या इलेक्शन प्रोसेसमध्ये सहभाग मिळावा, अधिकार मिळावा, याच्यासाठी ती 23वी अमेंडमेंट केली. यानुसार मिनिमम वोटिंगचा त्यांना आधार देण्यात आला. आता मिनिमम वोटिंग आपण मगाशी बघितलं, अलास्का आणि जे हवाई आहे त्यांना मिनिमम वोटिंग आहे. म्हणजे सगळ्यात कमी जागा किती असणार आहे तर 1 जागा असणार आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची आणि कंपल्सरी 2 जागा या सेनेटच्या असणार आहेत. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या 1 जागा आणि सेनेटची 2 जागा, म्हणजे टोटल मिनिमम वोटिंग हे 3 जागांसाठी डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, वॉशिंग्टन डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामध्ये होतं. पूर्ण नकाशा जर बघितला तर वॉशिंग्टन हे खूप एका साईडला एक राज्य आहे, त्याचा आणि ह्या वॉशिंग्टन DCचा काही संबंध नाही आहे. हे डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया वेगळा आहे. आता पण महत्त्वाचा जो ॲक्च्युअल इलेक्शनचा दिवस आहे, इलेक्शन प्रोसेसमधला जो ॲक्च्युअल इलेक्शनचा जो दिवस आहे की जो आता 3 नोव्हेंबर 2020ला जे इलेक्शन होणार आहे त्या दिवशी नक्की आपण कुणाला मतदान करणार आहोत. तर त्या दिवशी आपण इलेक्टोरल कॉलेजला जी व्यक्ती जाणार आहेत की ज्या पुढे जाऊन प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट यांना निवडणार आहेत, त्यांच्यासाठी हे इलेक्टोरल कॉलेजसाठी आपल्याला प्रतिनिधी द्यायचे असतात. म्हणजे जसं की आता आपण बघतो आपल्या लोकसभेमध्ये आपण प्रत्येक राज्याला ज्या ज्या जागा दिलेल्या आहेत लोकसंख्येनुसार त्यानुसार आपण खासदार निवडून देतो आणि ते खासदार पंतप्रधानांची निवडणूक करतात. तसंच आपल्याला इलेक्ट्रिकल कॉलेजमधून काही प्रतिनिधी पाठवायचे आहेत प्रत्येक स्टेट वाईज काही प्रतिनिधी पाठवायचे आहेत. मग ते त्या पक्षाचं रिप्रेझेंटेटिव्ह करणारे असतात. ते पुढे जाऊन प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटला निवडतात. आता जे इलेक्शन होणार आहे, जे तुम्हाला सांगितलं की जे डिस्ट्रिक्ट वाईज इलेक्शन होणार आहे, तर त्या डिस्ट्रिक्टमध्ये असंही असू शकतं त्या वर्षीच त्या डिस्ट्रिक्टच्या सुद्धा इलेक्शन असू शकतात आणि सेंट्रलचे सुद्धा इलेक्शन असू शकतात. जसं की ह्या वर्षी 3 नोव्हेंबर 2020ला 11 स्टेटचं इलेक्शन सुद्धा होणार आहे. आता जे इलेक्टोरल कॉलेज निवडून देणार आहेत तर ते निवडून देताना कसं असणार आहे बघा, सिंपल फॉर्मॅटमध्ये सांगायचं तर आता आपल्याकडे 2 पक्ष आहेत, एक डेमोक्रॅट्स आहेत आणि रिपब्लिक आहेत. रिपब्लिकचे उमेदवार आहेत ट्रम्प आणि डेमोक्रॅटचे आहेत बायडन. तर जे 3 तारखेला जे इलेक्शन होणार आहे ते 3 तारखेचं जे इलेक्शन होणार आहे त्यामध्ये त्या जो वोटिंगचं पेपर असणार आहे त्याच्यावरती नाव असताना असं असणार आहे डोनाल्ड ट्रम्प आणि जो त्यांचा प्रतिनिधी आपण निवडून देणार आहोत त्याचं नाव असणार आहे.
पार्टीचं नाव असणार आहे रिपब्लिक, किंवा जो बायडन आपला आहे बायडनचा पक्षाचा डेमोक्रॅटिकचा पक्ष आणि त्याच्या खाली जो प्रतिनिधी असणार आहे त्या प्रतिनिधीला आपल्याला मत द्यायचं आहे. आता हे प्रतिनिधी आपल्याला त्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये 3 तारखेला निवडून द्यायचे आहेत आणि हे पुढे जाऊन ॲक्च्युअल मतदान प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटसाठी करणार आहेत. आता जर ह्या डिस्ट्रिक्ट ठरल्या जातात, त्या डिस्ट्रिक्टमध्ये अमेरिकेमध्ये 3 मुख्य प्रकार पडले जातात. ह्या डिस्ट्रिक्ट ठरतात कशा, तर डिस्ट्रिक्ट ठरवण्याच्या पहिली एक डिस्ट्रिक्ट असते त्याला आपण म्हणतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्ट्रिक्ट, दुसरी स्कूल डिस्ट्रिक्ट असते आणि तिसरी जी काँग्रेसची म्हणजे जी लेजिस्लेटिव्ह किंवा आपण एक्झिक्युटिव्ह म्हणूया जी इलेक्शन प्रोसेसमध्ये आपल्याला आता धरायची आहे त्या डिस्ट्रिक्टनुसार त्याचं वोटिंग होणार आहे इलेक्टोरल कॉलेजसाठी. या टोटल 3 डिस्ट्रिक्टचे प्रकार पडतात. आता जे इलेक्टोरल कॉलेज आहे त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेटच्या ज्या जागा दिलेल्या असतील त्यानुसार ते आपले प्रतिनिधी पाठवणार. म्हणजे प्रतिनिधी जो कुठला डेमोक्रॅटिक पक्ष असू शकतो किंवा रिपब्लिकन पक्षाचा असतो ते निवडून देणार. याच्यामध्येच आपल्याला समजतं याच दिवशी की ज्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये म्हणजे ज्या स्टेटमधून जास्त प्रतिनिधी ज्या पक्षाचे गेले त्याचा त्याचा राष्ट्रपती हा होणार असतो. आता याच दिवशी म्हणजे 3 तारखेला जे इलेक्शन होणार आहे त्याचं आपण काही स्टेटनुसार थोडी माहिती घेऊया म्हणजे आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर होईल. पहिला आपण मोठं स्टेट आहे जे कॅलिफोर्निया आपण म्हणतो. कॅलिफोर्नियामध्ये जागा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या आहेत 53 आणि सेनेटच्या असणार आहेत तुमच्या 2. त्यानंतर टेक्सास आहे. टेक्सासमध्ये तुमच्या जागा असणार आहेत 36 प्लस सेनेटच्या 2 जागा. त्याचबरोबर न्यूयॉर्क आपण बघूया. न्यूयॉर्कमध्ये 27 प्लस 2 जागा असणार आहेत. ह्या जागा प्रत्येक ठिकाणी लोकसंख्येनुसार ठरतात. किंवा त्यानंतर आपण दुसरं जर एक्झाम्पल घेतलं फ्लोरिडाचं, फ्लोरिडामध्ये सुद्धा 27 प्लस 2 जागा आहेत आणि ह्या 2 जागा सेनेटच्या फिक्स असतात. टोटल 50 आणि या 435 जागा. आता या जागा स्टेट वाईज निवडताना तिथे एक प्रथा आहे किंवा एक परंपरा आहे असं म्हणूया की जी प्रचलित आहे. याचा बऱ्याच वेळा फायदा होतो, बऱ्याच वेळा नुकसान सुद्धा होतं. त्याला आपण म्हणतो विनर टेक ऑल. विनर टेक ऑल म्हणजे ही सिस्टीम आहे एखाद्या स्टेटची. ही एक सिस्टीम आहे. फॉर एक्झाम्पल आपण टेक्सास शहर घेतलं जे रिपब्लिकचं थोडंफार रेड स्टेटमध्ये जे येतं. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना 52% मतदान झालं. बायडन यांना जवळपास 46% मतदान झालं. त्यानंतर अजून खाली छोटे मोठे दुसरे असू शकतात XYZ आपण त्यांना बघूया. त्यांना 0.8% झालं पकडूया. दुसरं एक असेल उमेदवार त्याला 0.6% झालं. अजून एक उमेदवार आहे त्याला 0.6% झालं. म्हणजे टोटल हे 2% आणि हे 98% इलेक्शन झालेलं आहे. आता याच्यानुसार जर बघितलं तर ही टोटल 48 जण होत आहेत, हे 52 जण होत आहेत. बरोबर आहे. त्यामुळे विनर टेक ऑल चेंजेसमध्ये काय विनर टेक ऑलमध्ये काय या सिस्टीममध्ये काय होतं की 52 जागा यांच्याकडे असल्यामुळे 52 जागांचं त्यांचं बहुमत होतं. आणि जर टेक्सासमध्ये जर बघितला, टेक्सासमध्ये आपल्याकडे जागा होत्या 36 प्लस 2 बरोबर 38. तर या 38च्या 38 जागा एकाच व्यक्तीला जाणार की जो विनर टेक ऑल असणार आहे, ज्याला बहुमत जास्त असणार आहे. म्हणजे यांना तिथे काहीच मिळणार नाही. असा एक ड्रॉबॅक होतो. एक गठ्ठ्यामध्ये तुम्हाला मतदान मिळून जातं. याचं सगळ्यात जवळचं उदाहरण जर बघायचं असेल तर 2016चं इलेक्शन हे खूप असं मानता येईल. कारण 2016चं जे इलेक्शन झालं याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प तर रिपब्लिकमधून ट्रम्प होते, डेमोक्रॅटिक्समधून हिलरी क्लिंटन होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांना त्या वर्षी मिळालेलं मतदान आहे 46.1% आणि हिलरी क्लिंटन यांना मिळालं आहे 48.2%. इथे जर बघितलं तर हिलरी क्लिंटन या एकूण मतदानात 48.2% मतदान त्यांना मिळालं होतं. म्हणजे त्या आघाडीवर होत्या, त्या सहज जिंकू शकत होत्या. पण जी अशी काही स्टेट्स आहेत विनर टेक ऑल्स, याच्यामध्ये सगळीच स्टेट नाही आहेत. याच्यामध्ये टोटल 48
स्टेट्स आहेत. 48 स्टेट्समध्ये इन्क्लुडिंग वॉशिंग्टन DC पण आहे. वॉशिंग्टन DC डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया हे पण त्याच्यामध्ये धरलं जातं. ही जी 48 राज्य आहेत ती विनर टेक ऑल ही सिस्टीम लागू करतात. अशी 2 जी राज्य आहेत त्यांच्यामध्ये ही सिस्टीम लागू नाही आहे, ती आपण पुढे बघूया. पण ह्या 48मध्ये काय होतं की अशा ठिकाणी एक असा पूर्णच्या पूर्ण गठ्ठा त्यांना मतदान होऊ शकतं आणि ते त्या ज्या स्टेटमधल्या ज्या जागा आहेत, ज्या सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या जागा आहेत, ह्या सर्व जागा त्यांना मिळू शकतात. आता जे 2 अशा जागा आहेत, म्हणजे टोटल 50 जी राज्य आहेत त्यातल्या 48 जागांनी विनर टेक ऑल ही सिस्टीम लागू केली आहे. आणि त्यातल्या 2 आहेत त्याचं नाव आहे, एकाचं नाव आहे मायने आणि दुसरं आहे नेब्रास्का. मायने आणि नेब्रास्का. आता मायने आणि नेब्रास्कामध्ये कसं आहे बघा, मायनेच्या टोटल जागा आहेत जवळपास 3+2 म्हणजे 5 जागा आणि नेब्रास्काच्या जागा आहेत 2+2 4 जागा. म्हणजे ह्या 2 जागा असणार आहेत तुमच्या सेनेटमध्येच आणि ह्या 2 जागा, ह्या 3 आणि 2 जागा असणार आहेत तुमच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये. आता मायनेमध्ये ज्या दिवशी इलेक्शन होणार आहे त्या दिवशी बघा कसं होणार आहे. ज्या 3 जागा असणार आहेत मायनेच्या, फॉर एक्झाम्पल आपण एक वोटिंग असणार, त्यामध्ये त्या 3 जागा असणार आहेत, 1 जागा 2 जागा आणि 3 जागा. आणि दुसऱ्या ठिकाणी जी जागा असणार ते 2च, म्हणजे सेनेटच्या 2च जागा असणार, 1 आणि 2. आता मायनेमध्ये असं होऊ शकतं, ह्या एका जागेवरती रिपब्लिक निवडून येऊ शकतो, ह्या जागेवरती डेमोक्रॅट येऊ शकतो आणि ह्या जागेवरती डेमोक्रॅट येऊ शकतो, किंवा इथे एक रिपब्लिकन किंवा एक डेमोक्रॅट, किंवा इथे दोन्ही सुद्धा रिपब्लिकन किंवा दोन्ही सुद्धा डेमोक्रॅट निवडून येऊ शकतात. पण इथे असं विनर टेक ऑल असू शकत नाही. जे काय प्रतिनिधी ठरतील, जे मग डेमोक्रॅटचे असू शकतील किंवा रिपब्लिकचे असू शकतील, जे काही ठरतील ते तसेच्या तसे पुढे इलेक्टोरल कॉलेजमध्ये फॉरवर्ड केले जातात. यामध्ये विनर टेक ऑल ही सिस्टीम लागू पडत नाही. असे अमेरिकेमध्ये 2च राज्य आहेत, मायने आणि नेब्रास्का. याचाच हे खरं तर एक खूप चांगली प्रोसेस आहे आणि याचाच फायदा, याचा वापर जास्त व्हायला पाहिजे, पण अमेरिकेमध्ये अजून तसं होत नाही. ठीक आहे. पण जे मगाशी तुम्हाला 2016चं जे उदाहरण सांगितलं याच्यामध्ये हिलरी क्लिंटनचं थोडंफार नुकसान झालं असं म्हणता येईल. कारण हिलरी क्लिंटनना 46 म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना 46.1 जागा होत्या % त्यांना मतदान झालं होतं आणि हिलरीला जवळजवळ 48.2 मतदान झालं होतं. तरीसुद्धा हिलरी क्लिंटनना जे इलेक्टोरल कॉलेजमधून जे मतदान मिळालं ते फक्त मिळालं 227 आणि डोनाल्ड ट्रम्प यांना 304 मतदान मिळाली जी इलेक्टोरल कॉलेजमधून. हे कशामुळे झालं तर विनर टेक ऑल याच्यामुळे झालं. 2002 साली पण 2002 किंवा 2000 साली, सॉरी माफ करा, 2000 साली ज्यावेळी जॉर्ज बुश ज्यावेळी राष्ट्रपती झाले त्यावेळी सुद्धा असंच प्रॉब्लेम झाला होता. विनर टेक ऑलमुळे ते 2002 साली राष्ट्रपती झाले. आता ह्या 3 नोव्हेंबर नंतर लोकांचं ॲक्च्युअल काम संपलं. याच्या पुढची जी प्रोसेस आहे इलेक्शनची, म्हणजे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट निवडण्याची, ही सगळी जबाबदारी असते तुमच्या इलेक्टोरल कॉलेजवरती. म्हणजे जे आपण प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं असतं. म्हणजे जर डोनाल्ड ट्रम्प यांना जर मतदान झालं असेल तर त्यांचं जे प्रतिनिधीचं नाव आहे त्या प्रतिनिधीचं नाव खाली लिहिलेलं असतं आणि तो त्या स्टेटमधून गेलेला असतो. हे उघड मतदान असतं आणि पुढे जाऊन तो त्यांनाच मतदान करणार असतो. तो शपथबद्ध असतो. काही ठिकाणी त्याला फेथलेस म्हणतात, म्हणजे त्याचं फेथलेसच नाव आहे, फेथलेस वोटिंग. पण याच्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम होतो. कसा तो बघा, 3 नोव्हेंबरला हे इलेक्शन होतं. ॲक्च्युअल जे वोटिंग होणार आहे, जे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटसाठी जे ॲक्च्युअल वोटिंग होणार आहे ते डिसेंबरमध्ये होतं. यावर्षी ते 14 डिसेंबरला आहे. आता ही डिसेंबरची तारीख 14 डिसेंबरला ॲक्च्युअल वोटिंग होणार आहे. ही तारीख कशी ठरली जाते, यामध्ये अशी तारीख पकडली जाते की तो मंडे असायला पाहिजे. सोमवार हा असा सोमवार असला पाहिजे की जो दुसऱ्या बुधवार नंतर येणार आहे, सेकंड वेनसडे नंतर. म्हणजे दुसऱ्या बुधवार नंतरचा येणारा जो सोमवार आहे त्या दिवशी
हे ॲक्च्युअल वोटिंग होणार आहे. म्हणजे कोण वोटिंग करणार आहे? इलेक्टोरल सगळे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटला वोटिंग करणार आहेत, जे 3 नोव्हेंबर नंतर 1 महिन्याने जवळपास होतं. यावर्षी 14 डिसेंबरला ते होणार आहे. आता याच्यामध्ये हा जो मधला काळ आहे, या मधल्या काळामध्ये काय होतं की एखाद्याचा जो मृत्यू झाला, जो नॉमिनीज आहे, जो उमेदवार आहे, त्याचा मृत्यू होऊ शकतो. तर अशा वेळी ते जो दुसरा नॉमिनी असतो त्याला मतदान होतं. पण बऱ्याच वेळा मुद्दामून चुकीच्या व्यक्तीला सुद्धा मतदान केलं जातं, म्हणजेच मत दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा दिलं जातं. म्हणजे एखादा समजा जर कॅलिफोर्निया मधून जर तुम्ही डेमोक्रॅट या पक्षाकडून आलेला असाल, डेमोक्रॅट पक्षाकडून इलेक्टोरल कॉलेजचा प्रतिनिधी आला असेल, तर तो पुढे जाऊन तो प्रतिनिधी 100% डेमोक्रॅटचा जो उमेदवार आहे त्यालाच वोटिंग करणार असतो. पण काही कारणास्तव तो आपलं मत बदलतो आणि तो दुसऱ्याला देतो. असं झालेलं आहे 1836 मध्ये. 1836 मध्ये तब्बल 29 लोकांनी व्हर्जिनियामधल्या 29 लोकांनी आपलं मतदान दुसऱ्याला दिलं होतं. कारण ती समोरची जी दुसरी व्यक्ती होती तिला आपल्याला त्यांना जिंकून द्यायचं नव्हतं. त्या व्यक्तीला पाडण्यासाठी 29 लोकांनी हे फेथलेस वोटिंग केलं होतं दुसऱ्या व्यक्तीसाठी. फार लांब जाण्याची गरज नाही. 2016चं जे हिलरी क्लिंटन आणि ट्रम्प यांचं वोटिंग झालं, याच्यामध्ये सुद्धा 10 फेथलेस वोटिंग झाल्या. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये की फेथलेस वोटिंगमध्ये जी प्रबळ दावेदार आहे, जी प्रबळ दावेदार मानली जाते की ज्याचा विजय कन्फर्म आहे, अशी व्यक्ती शक्यतो पडत नाही. आतापर्यंत असं झालेलं नाहीये. त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही ठोस असा कायदा नाहीये किंवा एक कुठलाही लॉ नाहीये की त्यामार्फत जर तुम्ही मतदान बदललं तर तुम्हाला शिक्षा होईल. काही राज्यांना ते अधिकार आहेत, काही राज्यांनी ते स्वतःच्या राज्यापुरते ते नियम बनवून घेतलेले आहेत. त्यांना फाईन बसवलेला आहे, फाईन तयार ठेवलेला आहे की जर तुम्ही फेथलेस वोटिंग केलं, दुसरा वोटिंग केलं, चुकीचं वोटिंग केलं तर तुम्हाला या दंड भरावा लागेल. आता इलेक्शन झालं, 3 नोव्हेंबरला लोकांनी इलेक्शन केलं. इलेक्टोरल कॉलेजमध्ये आपले प्रतिनिधी गेले. त्या इलेक्टोरल कॉलेजमधल्या लोकांनी 14 डिसेंबरला प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटला सुद्धा मतदान केलं. आता इथंच आपल्याला डिक्लेअर होतं की जी लोक उमेदवार निवडून गेलेले आहेत, म्हणजे जे इलेक्टोरल कॉलेजमध्ये जे प्रतिनिधी आहेत ते कुणाला मतदान देणार हे आधीच ठरलेलं असतं. त्यामुळे एक ठराविक अंदाज आलेला असतो. तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाची डेट ह्या पूर्ण प्रेसिडेन्शियल इलेक्शन प्रोसेसमधली म्हणजेच 6 जानेवारी, आता जी येणार आहे 21, ही डेट फिक्स असते 6 जानेवारी. याच्यामध्ये काही चेंजेस नाहीत, वारांचा काही विषय नाही आहे. या दिवशी सगळ्यात मोठं काम होतं ते म्हणजे मतमोजणी. प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटची जी मतं पडलेली असतील ती मतमोजणी. आणि हे मतमोजणीचं काम हाऊस करतं, म्हणजेच काँग्रेस करतं. हे काँग्रेस म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि तुमचं सेनेट. आता हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचं इलेक्शन सुद्धा याच प्रोसेसमध्ये झालेलं आहे. त्यामुळे नवीन संसद तयार झालेली नसते. त्यामुळे पूर्वीच्या काळी 1933च्या आधीपर्यंत जे जुनं काँग्रेस असायचं ते म्हणजे जुनं जे हाऊस असायचं म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सेनेट, ती लोक येऊन हे जी पूर्ण मतमोजणी असायची ती करायची. पण 1933 मध्ये अमेंडमेंट झालं, 20वा अमेंडमेंट, 20वी घटना दुरुस्ती करण्यात आली. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सेनेट म्हणजे जे काँग्रेस आहे ते आधीच स्थापन होईल. प्रेसिडेन्शियलचं जे वोटिंग मतमोजणी आहे, प्रेसिडेन्शियल इलेक्शनची जे व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंटची जे वोटिंगची मोजणी होणार आहे ते तयार करण्यासाठी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सेनेट यांचं जो काँग्रेस आहे ती आधीच तयार झाली पाहिजे. 1933 पासून तो नियम लागू झाला. या नियमानुसार आता मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 6 जानेवारीला तुम्हाला बहुमत पडलं पाहिजे. त्याचा सिंपल फॉर्म्युला म्हणजे टोटल आपल्या 538 जागा, 100 सेनेटच्या धरून 538 जागा. 538 मध्ये तुम्हाला सिंपल आहे, तुम्हाला 269 + 1 म्हणजे 270 जागांचं बहुमत तुम्हाला ज्याला मिळेल, म्हणजे जे 270 जागा प्लस मिळतील त्याला प्रेसिडेंट म्हणून घोषित करण्यात येईल. आता मागच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांना 307 जागा मिळाल्या होत्या, 304 जागा मिळाल्या होत्या आणि हिलरी क्लिंटन यांना 227 जागा मिळाल्या होत्या.
आणि बहुमत असल्यामुळे 270चा आकडा ते पार करत असल्यामुळे ते प्रेसिडेंट झाले. यावेळी बघूया कोण होते. आता इथे टाय होण्याचे चान्सेस सुद्धा आहेत. असं सांगू शकत नाही की हे 270 दोघांना समान मार्क मिळू शकतात किंवा इथे 3 उमेदवार सुद्धा असू शकतात, 3पेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. त्या दोघांची बेरीज सुद्धा 270 होत नसेल. मग अशा वेळी ज्यावेळी टाय होतं त्या टायच्या वेळी कॉन्टिनेंटल इलेक्शन, कॉन्टिनेंटल म्हणजे आपण म्हणूया आकस्मिक मतदान होतं आणि हे मतदान करतं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सेनेट. आता सेनेट तुम्हाला मगाशी सांगितलं, सेनेटचा अध्यक्ष असतो व्हीपी म्हणजेच व्हाईस प्रेसिडेंट. त्यामुळे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मतदान करणार आहे तुमच्या प्रेसिडेंट पदासाठी आणि सेनेट करणार आहे तुमचं मतदान व्हीपी साठी, व्हाईस प्रेसिडेंटसाठी. आता याच्यामध्ये सिंपल आहे. इथे जागा तुम्हाला माहिती आहेत, प्रत्येक विभागाला वेगवेगळ्या जागा पॉप्युलेशन नुसार दिलेल्या असतात. जसं की कॅलिफोर्नियामध्ये 53 जागा दिल्या आहेत कारण तिथे लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे याच्यामध्ये मतदान मिळताना थोडा चेंजेस होऊ शकतं. यामुळे इथे आकस्मिक ज्यावेळी मतदान होतं त्यावेळी इथे नियम लागतो एक स्टेटला एक मतदान. म्हणजे कॅलिफोर्नियामधून जी 53 लोक आलेली आहेत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये, त्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये ती 53 लोक ठरवणार की ते मतदान कुणाला देणार. डेमोक्रॅट्समधला जो उमेदवार असेल, रिपब्लिकनमधला असेल किंवा जो काही अन्य असेल तो, त्याच्यामध्ये सुद्धा नियम आहे. यावेळी आकस्मिक जे मतदान लागतं त्यावेळी जर 4पेक्षा जास्त किंवा 3पेक्षा जर जास्त उमेदवार असू शकते. आता समजा डेमोक्रॅटिकचा एक असेल, रिपब्लिकनचा असेल, ग्रीन पार्टीचा एखादा असेल किंवा अजून एखादा असेल, तर जे पहिल्या 3 दावेदार आहेत म्हणजे जे टॉप 3 आहेत त्यांनाच फक्त मतदान होऊ शकतं. बाकीचे ह्या प्रोसेसमधून बाहेर पडतात. मग हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सिंपल आहे. प्रत्येक स्टेट म्हणजे 50 स्टेट्स असणार आहेत. 50 स्टेट्सचं 50 वोटिंग असणार आहे. 50 वोटिंग भागिले 2 म्हणजे 25चं तुमचं बहुमत होईल. 25 प्लस ज्याला जागा होतील तो इथे प्रेसिडेंट म्हणून निवडणूक होते त्याची, पण प्रेसिडेंट म्हणून तो फिक्स होतो. याच्यामध्ये पुन्हा जर टाय झालं, असं होत नाही बऱ्याच वेळा. इथेच 6 डिसेंबरचा जो पहिलाच जे वोटिंग होतं त्याच्यामध्ये 270चा आकडा कोण नाही कोणतरी सहज क्रॉस करतं आणि प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट ठरतो. पण आकस्मिक मतदानामध्ये ती तयारी पुढची करून ठेवलेली आहे आणि असं झालेलं आहे. साधारण 1824मध्ये एकदा ही टाय झाली होती. त्यामुळे एकूण 2 वेळा झाली होती. दुसरी तारीख मला लक्षात नाही, पण 1824मध्ये एकदा झाली होती. 2 वेळा प्रेसिडेंट ह्या पदासाठी टाय झाली होती. आणि इथे सुद्धा 50मध्ये 25-25ची जर टाय झाली तर जो व्हीपी असतो, व्हाईस प्रेसिडेंट असतो, तो 4 मार्चला पुन्हा प्रेसिडेंट होतो. 4 मार्च ही तारीख सगळ्यात इम्पॉर्टंट. काय आपण सुरुवातीला बघितली होती, जॉर्ज वॉशिंग्टन पहिले राष्ट्रपती झाले 4 मार्चला आणि तो अमेरिकेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा दिवस मानला जातो आणि तो त्या दिवशी व्हाईस प्रेसिडेंट हा तुमचा प्रेसिडेंट म्हणून मानला जातो. तसंच हे झालं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह काँग्रेसमधलं प्रेसिडेंटसाठी करतं आणि व्हाईस प्रेसिडेंटसाठी टाय झालं तर इथे फक्त 2च नॉमिनी धरले जातात. जसं की मग सांगितलं, डेमोक्रॅट, रिपब्लिकन असेल, ग्रीन पार्टी असेल किंवा अजून कुठली पार्टी असेल तर टॉप 3 इथे पकडले जातात. इथे टॉप 2च पकडले जातात. आणि या दोघांमध्ये 100 सेनेटच्या जागा असणार आहेत. सेनेटच्या 100 जागा असतात. प्रत्येक स्टेटला 50 स्टेटच्या मिळून 100 जागा. म्हणजे तुम्हाला मिनिमम वोटेज 50 प्लस ज्याला मिळेल तो इथे तुमचा व्हाईस प्रेसिडेंट ठरला जातो. आणि व्हाईस प्रेसिडेंट इथे नाही ठरला तर किंवा व्हाईस प्रेसिडेंटचा मृत्यू झाला असेल किंवा काही जर एखादी दुसरी घटना घडली असेल तर घटनेमध्ये 2nd अमेंडमेंट जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांचं, त्याच्यातलं 2nd आर्टिकलनुसार प्रेसिडेंट हा व्हाईस प्रेसिडेंटला नियुक्त करू शकतो म्हणजे तो त्यामध्ये दुसरा व्हाईस प्रेसिडेंट ठेवू शकतो. पण याच्यासाठी दोन्ही सदन म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सेनेट या दोघांकडून रेटिफिकेशन तुम्हाला लागेल, दोघांची संमती लागेल, तेव्हा तुम्ही नियुक्ती करू शकता. ही सर्व प्रोसेस ही 6 तारखेलाच संपते. कोणत्याही म्हणजे याच्यामध्ये दिवसाचा काही फरक नाही. 6 जानेवारीला हा सगळा कार्यक्रम संपतो आणि अमेरिकेतला सगळ्यात मोठा दिवस जो मानला जातो शपथग्रहण घेण्याचा तो आहे 20 जानेवारी. म्हणजे आताचा जो 20 जानेवारी 2021 असणार आहे. 20 जानेवारीला जो कोणी प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट असेल तो शपथ घेतो. आजचा हा व्हिडिओ आपण याच्यासाठीच बनवला म्हणजे आता जो चर्चेचा विषय आहे त्याच्यानुसार तुम्हाला प्रेसिडेंट म्हणजे काय, व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे काय आणि त्यांचा कार्यकाळ, त्यांची निवडणूक, आता येणाऱ्या बातम्या तुम्ही बघितल्यात की तुम्हाला लक्षात येईल
की ही प्रोसेस काय आहे, आणि तुम्ही सुद्धा त्याच्यावरती सहज मतप्रदर्शन आपलं करू शकता किंवा तुमच्या ते सहज लक्षात येईल. याच्याबद्दल काय तुम्हाला जर क्युरीज जर असतील तुम्ही कमेंटमध्ये टाका, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.